रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो भी कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। माझं नाव सौ मानसी संदीप गायकवाड आहे। मी 18B या प्रभागातून उभी आहे, ओबीसी कॅन्डिडेट आहे। आपण या वार्डामध्ये प्रचाराला फिरत आहात, कशा प्रकारे आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय सांगाल? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आपल्याला। लोकांचं नवीन चेहऱ्याला त्यांची मागणी आहे की आता जुने चेहरे नको आहेत, आपल्याला नवीन चेहरा त्यांना हवा आहे। आणि वार्डात फिरत असताना अनेक समस्या लोकांच्या आहेत। प्रथम समस्या आहे पाण्याची, की पाणी वेळेवर येत नाही। स्वच्छतेची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, कुठे चेंबरची समस्या आहे, कुठे स्ट्रीट लाईट नाही आहेत। त्या सगळ्यांचं निवारण आपण करूया आणि प्रभागाचा एक कायापालट आपण करूया। आपल्याला निवडून दिल्याने, आपण जर मला निवडून दिलं तर त्यांचा कायापालट आपण नक्कीच करूया आणि प्रभागाचा नक्कीच कायापालट होईल अशी अपेक्षा आहे। मतदारांना तुम्ही कशा प्रकारची अपील करणार? मतदारांना हेच सांगण्याची इच्छा आहे माझी की एक प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही निवडून आणा, एक नवीन चेहऱ्याला नवीन संधी द्या की जेणेकरून आपल्या प्रभागाचा कायापालट होईल आणि आपली साथ द्या, हीच अपेक्षा आहे। आपली निशाणी काय आहे? आपली निशाणी टोपली आहे। आपण कोणत्या पक्षात नाही, कोणत्या नेते नाही, अभिनेते नाही, पण आपण अपक्ष उभे आहोत आणि आपली निशाणी टोपली आहे। सर्वप्रथम सर्व वाडीवासियांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल। मी आपल्या सर्व चॅनलवाल्यांना धन्यवाद देतो की आमची आपण दखल घेत आहात। प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत। इथं युवा पिढी यांना काही पर्याय उपलब्ध नसल्याकारणे काही लोक नशेच्या आहारी चाललेत। त्यांना परावृत्त करून पुन्हा एकदा आपल्या मुख्य प्रभावात घेऊन यायचं आहे। तर गुन्हेगारी मुक्त प्रभाग करायचा आहे। इथं CCTV कॅमेरे बसवण्याच्या योजना आपल्याकडं आहेत। शासनामार्फत कशा पद्धतीने काम केलं जातं या प्रभागामध्ये आपण दाखवून देऊया। कारण इथं तेच जुने चेहरे सारखं जाती धर्माच्या नावाचे एक लॉबीच्या नावाने आपली मताची पोळी भाजून घेतात। आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या इकडचे आमचेच प्रतिस्पर्धी आहेत, त्यांचे वडील गेल्या 10, 12, 15 वर्षापासून नगरसेवक आहेत आणि कोरोनानंतरचा सगळ्यात मोठा 9 वर्षाचा काळ मिळाला। त्यांनी आत्तापर्यंत कधीही विकासाची कामं दाखवली नाही, पण ज्या दिवशी आचारसंहिता लागणार आहे त्याच दिवशी 9 कोटीचे कामाचे उद्घाटन केले। हे हास्यास्पद आहे। ते सांगतात की आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे आणि त्यांची मुलगी सांगते की आम्ही वार्डात फिरताना मला लाईट दिसत नाही, मला पाण्याची समस्या दिसते, नाले गटारे उघडे दिसतात। मग आमचं त्या ताईला म्हणणं आहे की तुमचे वडीलच नगरसेवक होते, सातत्याने ते नगरसेवक होते, मग त्यांनी काय विकास केला? आणि निधी आणला तर तो निधी वापरला कुठं, कधी वापरला, कसा वापरला हे जनतेला सांगितलं पाहिजे। आज तरुणांना फक्त पैसे आणि दारू देऊन त्यांची दिशाभूल करण्यात येते। आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहोत, आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। आम्ही पक्ष बदलला नाही आहे, आम्ही शिवसेनेचं इथं ज्या शिवसेनेसाठी आम्ही इथं कार्य केलं, सातत्याने 16 वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करतो आहे। आम्हाला डावलून मित्र पक्षाला एकाच घरामध्ये 2-2 तिकीटं, कारण त्यांना स्वतःला निवडून येण्याची शाश्वती नाही। मी नाही तर माझी मुलगी तरी निवडून येईल आणि मी माझं राजकारण लाभत राहील, या उद्देशाने ते इथं कार्य करत आहे। अशा संधी साधू लोकांना आणि फक्त स्वतःचा विकास करण्याच्या नावाखाली जे राजकारण करतात त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे। शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे। माझ्या इकडच्या तमाम शिवसैनिकांना आणि इकडच्या विकासाचा विषय कशा पद्धतीने असतो आणि तो कसा अंमलात आणला जातो याचं उत्तम उदाहरण या प्रभागाला बनवून दाखवायचं आहे, म्हणून आम्ही इलेक्शन लढतोय। माझी आपल्या माध्यमातून सर्व प्रभाग क्रमांक 18च्या लोकांना विनंती आहे की आपण सौ मानसी गायकवाड यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं। एक उच्च शिक्षित, समजूतदार आणि प्रभावी नेतृत्व या प्रभागातून महानगरपालिकेत पाठवावं आणि आपल्या परिसराचा कायापालट करून घ्यावा। आणि विरोधकांना एवढं सांगू इच्छितो की दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्हाला तुमची जागा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे। आम्ही काय, आम्ही कसे हे आम्ही आपल्याला दाखवून देऊ, खूप लवकरच दाखवून देऊ।
आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही पैसा दारू देऊ शकणार नाही, हां, पण लोकांच्या मदतीला आणि त्यांच्या सुरक्षतेला आमचं प्राधान्य राहील. जय भीम, जय महाराष्ट्र. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.